झी 24 तास एक पाऊल पुढे. मी एवढे जण कशा आहेत मला माहित नाही मला, कारण मी दोन चार जणांना सांगितलं होतं. मी सांगितलं नव्हतं, मी म्हटलं येऊन जा. पुण्याच्या संदर्भामध्ये मला सांगायचं होतं. तर मला असं वाटतं सगळ्यांना निरोप गेले ते. काल मला असं वाटतं त्या पुण्याच्या संदर्भामध्ये मी पुण्याला 7 तारखेला येतो सांगितलं. त्याच्यातनं अनेकांना असं वाटलं की माझी पुण्यामध्ये सभा आहे. माझा खरं तर काहीच कार्यक्रम नाहीये पुण्यामध्ये. त्यांच्या लोकांनी सांगितलं की पुण्याला येऊन दाखवा आणि 4 दिवस अगोदर कळवा. म्हणून मी 2 तारीख होती, 4 दिवस नको 5 दिवस सांगतो अगोदर, म्हणून मी 7 तारीख सांगितली. खरं तर मी पुण्याला जाणार होतो. माझ्या काही मित्र, पुण्यातले आमचे काही मित्र, त्यांच्याबरोबर वैशालीमध्ये जाऊन डोसा खाणार होतो आणि डोसा खाऊन परत येणार होतो. त्याच्यामुळे माझा काही कार्यक्रम पुण्यामध्ये आता काही नाहीये. कारण अनेकांना एक तर परीक्षा चालू आहेत मुलांच्या, आणि मला असले काही कुठचे संघर्ष करायचे किंवा संघर्ष करायचे होते. मी माझी भाषणं करतोय, माझं मत मांडतोय, सत्ताधाऱ्यांवरती टीका करतोय. टीका झाल्यावरती त्याचं क्लॅरिफिकेशन त्यांनी द्यावं. परंतु ज्या वेळेला ते अशा प्रकारे ज्या वेळेला बोलायला लागतात की इथे येऊन दाखवा वगैरे वगैरे, सो तेच त्यांनी सांगितलं. म्हणून मी म्हटलं मी येतो. तर माझा पुण्याला कोणताही कार्यक्रम नाही आणि आता तर काही प्रश्न येत नाही. आणि याच्यामध्ये काही पवार साहेबांनी आता सांगितलं आणि त्या वंदना चव्हाणांनी काहीतरी स्टेटमेंट काढलं त्याच्यावरती. खरं तर इतकी मोठी गोष्ट पण नव्हती ती. आणि याच्यामध्ये असंही नाहीये की आम्ही काहीतरी जितम मैया म्हणून आम्ही काहीतरी जिंकलो, कोणाला तरी माघार घ्यावी लागली वगैरे, अशातलाही काय भाग नाहीये तो. कोणीतरी काहीतरी मूर्खार्थ बोलतं आणि म्हणून मी ते अगदीच दुर्लक्ष करायला नको म्हणून मी येतो म्हटलं होतं. बाकी त्याच्यामध्ये फारसं असं काही गंभीर विषय नव्हता. त्याच्यामुळे असं काय फार मोठं साजरा करण्याचाही काही भाग नाहीये. पण ज्याच्यातनं अशा प्रकारचे गैरसमज पसरले की माझा काहीतरी सभा आहे, आणि कारण अनेक चॅनल्सच्या लोकांना SMS यायला लागले किंवा नंतर ते माझ्यापर्यंत यायला लागले सगळं प्रकरण माझ्या फोनवरती की आम्हाला सभा ऐकायची आहे, आम्हाला त्याचं भाषण ऐकायचंय, हे अडवणारे कोण, ह्याला येऊ न देणारे वगैरे कोण. म्हटलं बाबा हे जेव्हा मला कळलं तेव्हा मला असं वाटलं की तरी चुकीचं आहे. म्हणून मी आज 2-4 लोकांना सांगितलं, कोण आहे रे, कोण बडबडत आहे ते बाहेर, मग तुमच्यातलं असणार ना, बघा रे कोण बाहेर, मागे कोण आहे. बस मला एवढंच बोलायचं होतं, माझ्याकडे अजून काही नाहीच आहे. जालन्याच्या भाषणात IPLचा मुद्दा सुद्धा उचललेला होता. तर IPL सुरू होणार आहे, दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना IPLचा विरोध करणार आहे. नाही, मला एवढंच फक्त म्हणायचं आहे की आज महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडलेला आहे. याच्या अगोदर IPLला तुम्ही कर सवलत दिलेली आहे. त्याचा जो काय करच असतो ना त्याचा करमणुकीचा कर, तो तुम्ही माफ केलेला होता. आज महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडलेला. आज मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे. एप्रिलमध्ये ती वाढणार, मे मध्ये अजून वाढणार. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती असताना अशा प्रकारच्या मॅचेस व्हाव्यात का? आणि जे करणारे लोक आहेत, मला असं वाटतं की हे या प्रकारचं हे ब्रेनचाइल्ड पवार साहेबांचं आहे आणि त्यांनीच हे सगळं IPLचं सुरू केलं. माझा त्यांना फक्त एवढा प्रश्न होता की अशा परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असताना IPLच्या मॅचेस खेळवणं बरोबर आहे का? मग एका बाजूने ज्यावेळेला ते भास्कर जाधवांना सांगतात किंवा एखादा त्यांचा महापौर ज्याला काय लग्न मोठ्या प्रमाणावरती साजरं केलं म्हणून त्याला पक्षातनं काढून टाकलं जातं, भास्कर जाधवांना समज दिली जाते, आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये IPLच्या मॅचेस व्हाव्यात का हे आपल्या सतत विवेकबुद्धीला पटतं का? त्याच्यावरती त्या होऊ नयेत अशी आमची अपेक्षा आहे महाराष्ट्रात.
म्हणजे साधारणपणे आता आमचा इथे तो काहीतरी कोळी महोत्सव होता आता 15 मार्च 16 मार्चला काहीतरी मी रद्द करायला सांगितलं. मी म्हटलं ते नोव्हेंबर डिसेंबर मध्ये घ्या. आता बरं दिसत नाही एवढाच फक्त भाग होता. तर तेच सांगतायत, मी सांगत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये आयपीएलच्या मॅचेस व्हाव्यात की न व्हाव्यात एवढा माझा प्रश्न होता. जालन्यामध्ये आणि बाकीच्या परिसरांमध्ये इरिगेशन साठी पाणी वापरणं हा ऑफेन्स आहे, पण त्याचबरोबर राजेश टोपे तिकडचे मंत्री आहेत, त्यांच्या समर्थ सागर कारखान्याला मात्र कित्येक लिटर पाणी जातं, कित्येक लाख लिटर. मी माझ्या अमरावतीच्या सभेमध्ये बोलली. मला आता काही सगळ्यांचे प्रश्न हा अपेक्षित नाही. मला जेवढं सांगायचं तेवढं मी सांगितलं. मला खरं तर काल सामनामध्ये आता परिस्थिती एकूण बघितली पूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरे केले तर दुष्काळाची परिस्थिती जी आहे परिस्थिती माझा मुळात दुष्काळ दौरा नाही आहे. पण परिस्थिती बघितली परिस्थिती भीषण आहे, भयानक आहे. आणि मी माझ्या पत्रकार परिषदांमध्ये पण हेच सांगितलं की जर समजा तुमच्या वर्तमानपत्रांमध्ये आणि चॅनलमध्ये ज्या गोष्टी दाखवल्या जात आहेत ह्या जर आपण खऱ्या मानल्या तर भयानकच आहे. आणि माझा त्याच्यावरती विश्वास आहे. इसके आगे आप एनसीपी के खिलाफ बोलेंगे नहीं बोलेंगे? बोलणार ना, का नाही बोलणार. जारी रहेगी आपकी जो बात है. जे चुकीचं आहे ते बोलणारच. दूसरा आपके आज सातारा में जो सातारा सैनिक स्कूल है वहाँ पे बिहारियों को थप्पड़ मार के भगा दिया है, तो ये कितना उचित है? बच्चों को भी मारा है. नाही, मला माहिती नाही हा विषय. मला पण आत्ताच मला कळलं. मी माहिती घेऊन तुमच्याशी बोलू. मला आता काही कल्पना मिळाली नव्हती. लेकिन ऐसा अगर होता है तो आप उसका विरोध करें. मला कशासाठी झाले हे बघायला पाहिजे. एडमिशन प्रोसेस चल रहा है. तुम्ही नका सांगू, मला बघू देत. इसके पहले भी जो आईटी इनकम टैक्स का जो डिपार्टमेंट था उनके जो एग्जाम थी वहाँ पे माझं असं मत आहे महाराष्ट्रामध्ये जर नोकऱ्या निर्माण होणार असतील तर महाराष्ट्रामधल्या मराठी मुलांना त्या पहिल्या मिळाल्या पाहिजेत. इथे जर समजा कुठच्याही प्रकारची गोष्ट निर्माण होणार असेल तर त्याच्यावरचा पहिला अधिकार हा मराठी मुलांचा आहे. या भूमिकेपासून मी दूर गेलेलो नाही, जाणार नाही. परंतु ह्या ज्या काही आता घटना घडलेल्या आहेत याचा मला फक्त एकदा चेक करू दे. संविधान के अनुसार किसी को भी कहीं पे जाने की और जुनं झाली. पुढे काय नहीं, मेरा सवाल आपसे क्या संविधान को आप मानते नहीं मानते? मी झाले आता हे गोष्ट. संविधान को आप सवाल एक मिनिट, मी ही गोष्ट बोलून झालेली आहे मागे. मेरा सवाल फिर से आपको, क्योंकि संविधान के खिलाफ हमला है इसलिए मैं पूछ रहा हूँ आपको. राज साहब, अगर आपको सवाल एक मिनिट, मला मी उत्तर दिलेलं आहे. आप नहीं दे सकते, लेकिन मी उत्तर दिलेलं आहे मागच्या वेळेला. मला आर्ग्युमेंट नको इकडे. मेरा सवाल ये है, मैं प्रेस कॉन्फ्रेंस आपने बुलाई है, मी बोलवलेली नाही. परत सांगू नका मला. आपसे एसएमएस आया है, मैं ये कह रहा हूँ आपको कि आपने जो संविधान पे हमला है वो मानते की नहीं मानते? आंघोळीचं पाणी या संदर्भात महाराष्ट्रातल्या काही नेत्यांवर तुम्ही टीका केली, त्याचे पडसाद उमटत आहेत. सामनामधून तुम्ही जे सोलापूरमध्ये जे विधान केलं त्यावर तुमच्यावर टीका होते आहे. सामनात जे काही अग्रलेख किंवा माझं भाषण जसं तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल तो रोख महाराष्ट्रातल्या इथल्या राजकीय नेत्यांबद्दलचा होता. तो काही शरद पवार आता दिलेलं असतं. ते त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. हा काय त्यांच्यासाठीचा विषय नव्हता. महाराष्ट्रामध्ये आज जे सत्तेमध्ये बसलेले आहेत त्यांच्याबद्दलचा तो विषय होता. लेखामधून असं म्हटलं जात आहे की ज्या पद्धतीने तुम्ही शरद पवारांवर टीका करतात अजून तुमचं तितकं वय झालेलं नाही, कारण शिवसेना प्रमुखांनी ज्यावेळेस टीका पहिली गोष्ट म्हणजे मी पवार साहेबांना फक्त प्रश्न विचारलेले. त्यांच्यावरती माझी 4 भाषणं काढून बघा कोणती टीका केली मी त्यांच्यावरती. बरोबर. दुसरा भाग असा आहे की आपण 92, 93, 94 सामनाचे अंक काढा ज्याच्यामध्ये बाळासाहेबांनी न लिहिलेल्या गोष्टी ज्या आत्ताच्या संपादक जे त्यांचे लिहित आहेत त्यांनी शरद पवार साहेबांना किती वाईट शब्दामध्ये आतापर्यंत अग्रलेख आणि लेख लिहिलेले आहेत ते एकदा बाहेर काढा. ते काय पवार साहेबांच्या वयाचे होते का? ते आजही आहेत. त्यांनी या गोष्टी बोलूच नाहीत. आणि आता त्याला जो काय पुळका जो आलेला आहे त्याची कारण वेगळी असू शकतात. पण तुम्ही फक्त एनसीपीला टार्गेट करता, रुलिंग पार्टीमध्ये काँग्रेस असंही सांगता. हे बघ, मला असं वाटतं मी परवा दिवशी त्या जालनाच्या सभेमध्ये मी सांगितलं की प्रमुख राज्य ज्या गोष्टींवरती चालतं अशी प्रमुख मी 4च बोललो, खरं तर 5वं पण खातं आहे. रस्ते, पाणी, वीज, लॉ अँड ऑर्डर गृह खातं आणि फायनान्स. ही 5च्या 5 खातं जे राज्याची डेव्हलपमेंट ठरवतं, राज्याची सुरक्षितता या सगळ्या गोष्टी ठरवल्या जातात. ही 5 खाती जर समजा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असतील तर ही जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. यात गैर काय? पण शेवटी मुख्यमंत्री हे या मंत्रिमंडळाचे प्रमुख आहेत.
त्यांच्याकडे ते जरी असले तरी मला असं वाटतं की मुख्यमंत्री हे आत्ता आलेले आहेत. याच्या अगोदर मला असं वाटतं ते अशोक चव्हाण होते, त्याच्या अगोदर सुशील कुमार होते, त्याच्या अगोदर विलासराव होते, इतकी वर्ष. पण 30 खाती गेली 1999 सालापासून 2014 पर्यंत ती पाचीच्या पाची खाती ही राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. याची उत्तरं राष्ट्रवादी काँग्रेसला द्यायला पाहिजे. सोपं गोष्ट. ठीक आहे. सुशील कुमार शिंदेनी सांगितलं की नक्कल करून वोट मिळत नाही. तुमची काय प्रतिक्रिया? One of the criticisms against you is that you're politicizing a very sensitive issue like drought. How do you respond to that? सॉरी, You're politicizing a very sensitive issue like drought. प्रश्न असा आहे ना की याच्यावरती बोललं नाही की तुम्ही म्हणत बोलत नाही, आणि बोललं की तुम्ही म्हणणार हे पॉलिटिकली तुम्ही करताय. असं दोन्ही बाजूनी बोलू नका ना, मला असं वाटतं. आणि ह्या गोष्टी आम्ही बोलणारच, कारण ही गोष्ट नैसर्गिक नाहीये. आजचा दुष्काळ हा नैसर्गिक नाहीये, तर हा मानव निर्मित आहे आणि हा सरकार निर्मित आहे. त्याच्याबद्दल जर समजा मी बोललो तर तुम्ही कसं काय म्हणता की मी याच्यामध्ये राजकारण आहे? पण एकूणच पुण्याला एक प्रश्न होता, तर पुण्याला जाणार की नाही शेवटी? डोसा खायला झी 24 तास, एक पाऊल पुढे.